नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सामान्य ज्ञान प्रश्नसंच मालिकेतील हा 5वा भाग आहे. पण या प्रश्नसंचामध्ये एकूण 200 प्रश्न आहेत, परंतु हा प्रश्नसंच बहुपर्यायी नाही. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गेस करण्यासाठी तुम्हाला किमान 2 ते 3 सेकंदांचा वेळ मिळेल. त्या वेळामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर गेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे असे प्रश्न आहेत जे की सामान्य ज्ञान असणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असेच असतात. बऱ्याच परीक्षांमध्ये यातील बरेच प्रश्न हे रिपीट झालेले आहेत, त्यामुळं हा प्रश्नसंच तुमच्यासाठी मोलाचा ठरू शकतो. येऊ घातलेल्या परीक्षांसाठी हा प्रश्नसंच अत्यंत महत्त्वाचा असा आहे. त्यामुळं हा प्रश्नसंच पूर्ण पहा, पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण हा प्रश्नसंच सर्वसमावेशक असा आहे. तर अधिकचा वेळ न घालवता सुरुवात करूया या प्रश्नसंचाला. या प्रश्नसंचातील हा पहिला प्रश्न, 112 हा एकल आपत्कालीन प्रतिसाद क्रमांक सुरू करणारे देशातील पहिले राज्य? हिमाचल प्रदेश. साहित्यकार V.S. नायपॉल यांच्या कोणत्या कादंबरीस बुकर पुरस्कार देण्यात आला? इन अ फ्री स्टेट. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? रमाबाई रानडे यांनी. जाहिरातीसाठीच्या तसेच रस्त्यावरच्या दिव्यात डॅश या वायूचा वापर होतो? निऑन. सार्क संघटनेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे आहे? दिल्ली. खालीलपैकी कोणत्या राज्यातील आदिवासींचा चिराव हा नृत्यप्रकार आहे? मिझोराम. देशी मधमाशांच्या संवर्धनासाठी विकसित केलेली देशी मधमाशांची जात? एपिस सराना. सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? नर्मदा व तापी. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष? डॉक्टर नागेंद्र सिंग. जगातील पहिला अंतराळ पर्यटक व्यक्ती? डेनिस टिटो. मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना कोणी केली? नवाब अब्दुल लतीफ. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय? मिहीर सेन. पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती? झाकीर हुसेन. भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना? कुल्टी. सायकलचा शोध कोणी लावला? मॅकमिलन. यक्षगान हा कोणत्या राज्याचा पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे? कर्नाटक. मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आशिष चांदोरकर. अष्टाध्यायी या ग्रंथाचे लेखक? पाणिनी. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री? सरदार वल्लभभाई पटेल. कोणत्या तारखेपासून जागतिक योगा दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली? 21 जून 2014 पासून. डॅश या शहरात जैव तंत्रज्ञान विद्यापीठ स्थापन करणे नियोजित आहे? नागपूर. मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार डॅश वर्षांच्या अंतराने दिला जातो? 2 वर्षांच्या अंतराने. अंजीर या फळाच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
राजेवाडी. अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? गुरु शिखर. कोणता कालखंड हा राष्ट्रीय काँग्रेसचा मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो? 1885 ते 1905. इंद्रायणी हे शहर डॅश नदीच्या काठावर आहे? करहा. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर जर तुम्हाला आमचा हा प्रश्नसंच आवडत असेल, आत्तापर्यंत झालेली प्रश्न महत्त्वाची वाटत असतील, तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शक्य होईल तर शेअरसुद्धा करा. नरसोबाची वाडी येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम झाला आहे? कृष्णा व पंचगंगा. करमा हा नृत्यप्रकार डॅश या आदिवासी जमातीचा पारंपरिक नृत्यप्रकार आहे? गोंड. जायकवाडी धरण प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य मिळाले? जपान. भारतीय उच्च शिक्षण संस्थातील संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली योजना? स्पार्क. बेडसा ही प्राचीन लेणी डॅश येथे आहे? कामशेत. सन 1991 मध्ये जीवनरेखा हे धावते रुग्णालय कोठे सुरू करण्यात आले? मुंबई. कृष्णा वेण्णा संगमस्थानावरील ठिकाणाचे नाव काय? माहुली. महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ कोणते? सप्तशृंगी. कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे संबोधतात? वर्धा व वैनगंगा. राज्यातील पहिले पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ केव्हा स्थापन करण्यात आले? 3 डिसेंबर 2000. मराठा साम्राज्य लयास नेणारा वसईचा तह केव्हा झाला? 3 डिसेंबर 1802. देशातील पहिल्या गर्भाशय प्रत्यारोपणातून जन्माला आलेल्या मुलीचे नाव? राधा. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? नागपूर. द अनसीन इंदिरा गांधी या पुस्तकाचे लेखक? के.पी. माथुर. मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? नाना जगन्नाथ शंकर सेठ. राफ्लेशिया अर्नोल्डी या जगातील सर्वात मोठ्या फुलाचा व्यास किती? 1 मीटर. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती? 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते? सागरेश्वर अभयारण्य सांगलीमध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभाची स्थापना केव्हा केली? 20 जुलै 1924. सजीवाला 2 पद्धतीने नाव देण्याची पद्धत कोणी शोधून काढली? कार्ल लिनियस. स्ट्रेट फ्रॉम द हार्ट या पुस्तकाचे लेखक? कपिल देव. देशातील पहिला ई-ऑफिस प्रणाली जिल्हा? सिंधुदुर्ग.
गुलमोहर या वनस्पतीस आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? फेम ट्री. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या 3 राज्यांतून वाहणारी नदी? तापी. इस्रोने तयार केलेली संगणकीय नकाशा प्रणाली? भुवन. महाराष्ट्रात कागद निर्मिती प्रामुख्याने कोठे होते? बल्लारपूर आणि चंद्रपूर. बल्लारपूर हे चंद्रपूर मध्येच आहे, तो एक तालुका आहे चंद्रपूरचा. दादोबा पांडुरंग तरखडकर यांची उपाधी? राव बहादूर. महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी प्रामुख्याने डॅश नदी खोऱ्यात आढळतात? वर्धा. भारतात सर्वात जास्त रबराचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? केरळ या राज्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुद्रणालयाचे नाव काय होते? भारत भूषण प्रिंटिंग प्रेस. द हिट गर्ल हे आत्मचरित्र डॅश यांनी लिहिले? आशा पारेख. आगम हा कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे? जैन. 2018चा मॅन बुकर पुरस्कार प्राप्त मिल्कमन या कादंबरीच्या लेखिका? ॲना बर्न्स. कोणत्या समाजाने वारकरी संप्रदायाची शिकवण आधारभूत मानली? प्रार्थना समाजाने. राष्ट्रीय पंचायत राज दिन डॅश रोजी साजरा करतात? 24 एप्रिल. जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? इटलीची राजधानी रोम येथे. अनब्रेकेबल या आत्मचरित्राचे लेखक? मेरी कोम. भोर ते महाड दरम्यान डॅश हा घाट लागतो? वरंधा घाट. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? गुजरात. अंदमान निकोबार बेट समूहातील नील बेटाला देण्यात आलेले नवीन नाव काय आहे? शहीद द्वीप. महाराष्ट्राची वननीती केव्हा ठरविण्यात आली? 2008 मध्ये. भारतात बायोडिझेल प्रामुख्याने कशापासून बनवले जाते? जट्रोफा वनस्पतीपासून. कोणत्या जातीच्या गवतापासून औषधी पदार्थ व सुगंधी द्रव्ये मिळविली जातात? रोशा. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना केव्हा झाली? 1974 मध्ये. हरिश्चंद्र बालाघाट रांगामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? गोदावरी व भीमा नद्यांची खोरी. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? 2005 या वर्षी. असे सूक्ष्मजीव जे मानवी जीवाला हानी पोहोचवत नाहीत त्यांना डॅश म्हणतात? त्यांना प्रोबायोटिक असे म्हणतात. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत आदिवासी पर्यटन परिक्रमा हा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? छत्तीसगड. महाराष्ट्राच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला ते वर्ष कोणते? 1 मे 2010.
निराश्रित सेवा सदन या संस्थेचे संस्थापक जनाक्का शिंदे. दख्खन पठारावर सर्वाधिक प्रमाणात आढळणारी मृदा कोणती? काळी मृदा म्हणजेच रेगूर मृदा. बाबा आमटे यांनी स्थापन केलेली संस्था अशोकवन कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर. हिमाचल रांगांमधील डॅश जिल्ह्याला सरोवरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? नैनिताल. डॅश ही डोंगर रांग कृष्णा व भीमा नद्यांची जलविभाजक आहे? शंभू महादेव डोंगर रांग. पाकिस्तानातील बालाकोट येथील हल्ल्यात वापरण्यात आलेली विमाने? मिराज 2000. महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला? साताऱ्यातील देगावमध्ये हा मेगा फूड पार्क आहे. कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? शिवाजी सागर. वीर बाजी पासलकर जलाशयाचा संबंध कोणत्या धरणाशी आहे? वर्सगाव. आशियाई सिंहांचे वसतिस्थान कोठे आहे? गीर अभयारण्य. कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा करण्यात आला? 1889 या वर्षी. दोडाबेट्टा हे पर्वत शिखर कोणत्या पर्वतरांगेचे आहे? निलगिरी पर्वतरांग. 4 धामांपैकी एक बद्रीनाथ कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. ॲनी बेझंट यांनी 1916 मध्ये होम रूल लीग कोठे स्थापन केली? अड्यार. भीमताल हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? उत्तराखंड. विसू हा सण कोणत्या राज्यातील आहे? केरळ. जैन धर्मियांची दिलवारा मंदिरे असलेले प्रसिद्ध ठिकाण? माउंट अबू. पानशेत धरणाच्या जलाशयाचे नाव काय? तानाजी सागर. कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे? कलम 17. महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी कोणती? मुंबई. आसाम राज्याची पहिली म्हणजेच प्रथम महिला क्रीडा राजदूत? हिमा दास. जागतिक स्तरावर इंटरनेट स्वातंत्र्यासंबंधी आकडेवारी प्रकाशित करणारी संस्था? फ्रीडम हाऊस. रब्बीचे सर्वात कमी क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. जांभी चिरा कोठे आढळतो? कोकण. महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते? सयाजी लक्ष्मण सिलम. शेकरू या खारीसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? आंबेगाव. पहिल्या आंतरराष्ट्रीय लघु मध्यम उद्योग परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? नवी दिल्ली. महाराष्ट्रामध्ये केव्हा सूर्यकिरणे लंबरूप पडतात? 21 मार्च नंतर. डॅश या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होत आहे? क्लोरोफ्लोरोकार्बन. गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी सिलिमेनाइट हे खनिज मिळते?
पोहरा. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून डॅश हे अभयारण्य ओळखले जाते. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य जे की नाशिकमध्ये आहे. श्री बल्लाळेश्वर हे तीर्थस्थळ डॅश येथे आहे. पाली. भीमा, कोयना या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? कृष्णा. महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. कोणत्या नद्यांच्या संगमस्थानाला प्रीतिसंगम असे म्हणतात? कृष्णा व कोयना. किती डेसिबलपेक्षा अधिक ध्वनीस गोंगाट म्हणतात? 80 डेसिबलपेक्षा अधिक. महाराष्ट्रात हिवाळ्यात डॅश वाऱ्यापासून कधी कधी पाऊस पडतो? पश्चिम आवर्त वाऱ्यापासून. जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे? इंग्लंड. कॅट हे कोणत्या देशाचे चलन आहे? ब्रह्मदेश. INS तारंगिणी या जहाजाच्या जगभ्रमंतीला डॅश हे नाव देण्यात आले होते? लोकायन 18. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात खैरापासून कात बनविण्याचे कारखाने आहेत? डहाणू व चंद्रपूर. फेडरल असेंब्ली हे डॅश या देशाच्या संसदेचे नाव आहे? स्वित्झर्लंड. उजनी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणातील जलाशयास कोणते नाव आहे? यशवंत सागर. जायकवाडी धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोणत्या देशाचे सहाय्य घेण्यात आले? जपान. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते? सोने. महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? कळसुबाई. कळसुबाई हे पर्वत शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? सह्याद्री पर्वतरांग. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यास काय म्हणतात? खारे वारे. ओझोनचे सर्वाधिक प्रमाण वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळते? स्थितांबर. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक? सॅम पित्रोदा. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती सेकंदांचा असतो? 440 सेकंद म्हणजेच 7 मिनिटे आणि 20 सेकंद. महाराष्ट्रातील उल्कापातामुळे निर्माण झालेल्या सरोवराचे नाव काय? लोणार सरोवर. लोणार सरोवराच्या पाण्याची चव कशी आहे? खारट. कावर्ती हे राजधानीचे शहर डॅश या केंद्रशासित प्रदेशाचे आहे? लक्षद्वीप. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी डॅश महाराष्ट्रात आहेत? 5. देशाची आर्थिक राजधानी कोणती? मुंबई. बिल्डिंग ब्रिज हे घोषवाक्य कोणत्या संघटनेचे आहे? सार्क. भारताच्या घटनेनुसार वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे? समवर्ती सूची. भारतीय संसदेतील सर्वात मोठी समिती कोणती? अंदाज समिती. महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? ताडोबा राष्ट्रीय उद्यान.
सातपुडा रांगांना कोणत्या जिल्ह्यात गाविलगड टेकड्या असे म्हणतात? अमरावती. विश्व हास्य दिवस केव्हा साजरा करतात? 2 जानेवारी. स्वच्छमेव जयते ही मोहीम कोणत्या राज्याने राबविली आहे? कर्नाटक. 2015 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? बाबासाहेब पुरंदरे. रोशन आरा खान उर्फ अन्नपूर्णा देवी यांचा प्रामुख्याने कोणत्या वाद्याशी संबंध होता? सतार. द कंट्री ऑफ फर्स्ट बॉईज या पुस्तकाचे लेखक? अमर्त्य सेन. डॅश या वर्षी औरंगाबाद या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानीचा दर्जा देण्यात आला आहे? 2010 या वर्षी. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना 10% आरक्षण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? गुजरात. विष्णुशास्त्री पंडित हे कोणत्या साप्ताहिकाचे संपादक होते? इंदू प्रकाश. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सदिच्छा दूत? रवीना टंडन. राज्यात सह्य पर्वताची उंची कमी कमी होत जाते ती? पूर्वेकडून पश्चिमेकडे. भारतात वनांखालील क्षेत्र इतरत्र वापरू नये म्हणून डॅशमध्ये कायदा करण्यात आला? 1980 मध्ये. भारताच्या राज्यघटनेतील कलम डॅश अनुसार पर्यावरण, वने, वन्यजीव यांच्या संरक्षणाची व विकासाची जबाबदारी राज्यावर टाकण्यात आली आहे? कलम 48 अनुसार. पवन ऊर्जा निर्माण करण्यासाठी वाऱ्याचा वेग सुमारे किती असावा लागतो? ताशी 40 ते 50 किलोमीटर. फिरता राजमहाल म्हणून डॅश या रेल्वेस ओळखले जाते? डेक्कन ओडिसी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला? बुद्ध अँड हिज धम्म. विद्युत वाहन धोरण संमत करणारे देशातील पहिले राज्य कोणते? कर्नाटक. कार्बनच्या डॅश या अपरूपाला बकीबॉल म्हणून ओळखले जाते? फ्लोरेन्स. महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल? श्री विजयालक्ष्मी पंडित. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त? सुकुमार सेन. भारताने तलवार श्रेणीतील युद्धनौका बांधणीसाठी कोणत्या देशाचे सहाय्य घेतले? रशिया. जागतिक पाणथळ भूमी दिन? 2 फेब्रुवारी. वन्यजीव संवर्धनासाठी देशातील पहिली जनुकीय बँक कोठे निर्माण करण्यात आली? हैदराबाद. महाराष्ट्रातील खाड्यांचा विचार करता सर्वाधिक खाड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? रत्नागिरी जिल्हा. जगातील पहिली हायड्रोजन चलित पॅसेंजर रेल्वे आयलिंट ट्रेन कोणत्या देशात सुरू करण्यात आली? जर्मनी. लोसर हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? अरुणाचल प्रदेश. कोणत्या शहरात भारताची पहिली हेलिटॅक्सी सेवा सुरू करण्यात आली? बंगळुरू. महाराष्ट्रातील ग्रामसभेसाठी बायोमेट्रिकचा वापर करणारी पहिली ग्रामपंचायत कोणती? मान्याची वाडी, साताऱ्यात आहे. महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? बेसाल्ट.
देशातील पहिले आणि सर्वात उंच धरण भाक्रा पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? 1 ऑगस्ट 2014. कोणाची कॅनॉल मॅन ऑफ ओडिशा अशी ओळख आहे? दैत्तरी नाईक यांची. जनप्रसारण दिन म्हणजेच पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग डे केव्हा साजरा करतात? 12 नोव्हेंबर. देशातील एकूण ज्योतिर्लिंगांपैकी किती महाराष्ट्रात आहेत? 5. ती अशी घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? K2. भाक्रा धरणाच्या जलाशयास कोणते नाव आहे? गोविंद सागर. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश. सिक्कीम राज्यात असलेल्या खिंडीचे नाव काय? नथुला. 24 परगणा हा प्रदेश कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वर कोठे आहे? शिवपुरी, मध्य प्रदेशमध्ये. पाचूंचे बेट अशी ओळख कोणत्या देशाला आहे? श्रीलंका. कथ्थक हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? उत्तर प्रदेश. आंध्र प्रदेशचा प्रसिद्ध आदिवासी लोकनृत्य प्रकार? कोट्टम. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कॅनिंग. भारतातील पहिली महिला वैमानिक? सौदामिनी देशमुख. भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची संकल्पना डॅश देशाच्या घटनेवर आधारित आहे? जर्मनी. घटनेतील कोणत्या भागात पंचायत राजची तरतूद करण्यात आली आहे? 9व्या भागात. उस्मानाबाद जिल्ह्यातील अभयारण्य कोणते? एडशी अभयारण्य. चिपळूण हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? वशिष्ठी. डॅशव्या घटना दुरुस्तीन्वये पंतप्रधानांचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला? 42व्या घटना दुरुस्तीने. यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ. मित्रांनो, येथे 200 प्रश्न पूर्ण होतात. तुम्हाला हा प्रश्नसंच आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या.